जळगाव जिल्ह्यात अद्याप ऑटोमोटेड व्हेकल फिटनेस टेस्टिंग सेंटर AVTS सुरू न झाल्यामुळे वाहनधारक व चालकांना मोठ्या आर्थिक व मानसिक अडचणीचा सामना करावा लागत असून याच पार्श्वभूमीवर आज जळगाव जिल्हा ट्रक असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। जळगाव जिल्ह्यात AVTS नसल्याने वाहन फिटनेससाठी नाशिक किंवा छत्रपती संभाजी महाराज नगर येथे जावे लागत असून त्यामुळे इंधन, टोल, वेळ व व्यवसायाचे नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला आहे। AVTS केंद्र सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणे मॅन्युअल पद्धतीने फिटनेस चाचणी सुरू ठेवावी किंवा संक्रमण कालावधी जाहीर करावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, जळगाव जिल्हा ट्रक असोसिएशनचे सय्यद शाहिद अध्यक्ष यांनी याबाबत आज दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता याबाबत माहिती दिली आहे। जे ट्रक मालक चालक आहेत, जेवढ्या सुद्धा त्या व्यावसायिक प्रकारची वाहनं आहेत, त्या सर्व वाहनांना 1 तारखेपासून सक्तीने ऑटोमेटेड फिटनेस सेंटरद्वारा त्या वाहनाची योग्यता चाचणी होईल असे आदेश पारित झाले। त्या आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि संभाजीनगर या ठिकाणी त्या मशिनरी अवेलेबल असतील आणि त्या गाड्या योग्यता प्रमाणपत्र, त्याला आपण फिटनेस म्हणतो, ते फिटनेस होईल। मात्र आत्ता जळगावमध्ये ते सेंटर उभारलं गेलेलं नाही। शासनाच्या GR मध्ये त्या स्वतःचं जळगावचं नाव आहे की जळगावला सुद्धा होईल। आता या सर्व वाहन चालकांना त्यांचं वाहन योग्यता प्रमाणपत्राकरता म्हणजे फिटनेस करता नाशिक किंवा संभाजीनगर जावे असं ऑनलाईन दिसतं आहे। या जिल्ह्यामध्ये लाखो वाहने आहेत, त्या लाखो वाहनांवर लाखो लोक कामं करतात, ड्रायव्हर आहेत, क्लीनर आहेत, हमाल बांधव आहेत, सगळ्यांचे रोजीरोटीचा प्रश्न आहे। एक ट्रक जर का नाशिकला घेऊन जायची म्हटली पासिंग करता तर तिला 10,000 रुपये फक्त डिझेल करता लागणार आहे। एखादी रिक्षा पासिंग करता संभाजीनगरला कशी जाऊ शकते? शासनाचं डोकं तरी ठिकाणावर आहे का? काय आपण करतो आहे? माझा इथल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न आहे, जे आपला जिल्हा सांभाळत आहेत, अहो जिल्ह्यातल्या एवढा मोठा बिकट परिस्थितीचा प्रश्न असताना सुद्धा आपण याच्यापासून गाफील आहात। हे सगळ्या लोकांकरता, अतिशय ट्रक चालक असतील, मालक असतील आणि व्यावसायिक वाहनं असतील, त्यांच्याकरता अतिशय अन्यायकारक निर्णय आहे। ट्रक ओनर असोसिएशनची लोक आमच्याकडे आलीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी मदत मागितली। आम्ही आमच्या माध्यमातून आज जाहीर इशारा या परिवहन विभागाला देत आहोत की तातडीने इथे मॅन्युअल पद्धतीने जसं पासिंग इथे सुरू होतं, जेव्हापर्यंत इथे मशीन्स लागत नाहीत तेव्हापर्यंत पासिंग इथेच व्हावं। आणि जर तुम्ही हे तातडीने इथे सुरू नाही केलं की आत्ताच ट्रक असोसिएशनचे अध्यक्ष बोललेले आहेत की संपूर्ण वाहनं परिवहन कार्यालयात जमा करण्याचा एक चांगला उपक्रम इथे राबवला जाईल आणि त्याच्याकरता हा जिल्हा, सगळे मंत्री, संत्री, जंत्री आणि परिवहन विभाग जबाबदार असेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय संकल्प, काय आंदोलन है, काय मांगना है? हमारी मांगनी ये है कि जलगांव में 1/1/2026 से मैनुअल पासिंग जो शुरू थी वो बंद हो गई, जबकि यहाँ न ट्रैक बना है, न जो मशीनरीज गवर्नमेंट ने बोली थी वो बनी है। महाराष्ट्र शासन व केंद्र शासन को जलगांव के RTO ऑफिस ने गुमराह किया कि यहाँ ये सब सुविधा है। उस वजह से उन्होंने जलगांव RTO ऑफिस का पासिंग का जो डेट मिलती थी वही सिस्टम से गायब हो गया। इसके जिम्मेदार जलगांव RTO ऑफिस है, इन्होंने हमको मैनुअल पासिंग करवा के देना, ये हमारी मांग है। हम नासिक मुक्ताई नगर से यहाँ से जलगांव से 250-300 किलोमीटर है, 2 और 3 का एवरेज है ट्रक वालों का। कैसे जाएंगे वहाँ? जलगांव में ट्रक, छोटा हत्ती, रिक्शा, आयशर, बोलेरो, पिकअप, ये सब गाड़ियाँ मिला के लाखों गाड़ियाँ है, इस पर कौन ध्यान देगा? पासिंग करने के लिए अभी उधर जाना पड़ेगा। पासिंग करने के लिए हमको नासिक और औरंगाबाद का बता रहा है, वहाँ कैसे जाएंगे इतने लोग? यहाँ हर आदमी अपनी गाड़ी पर उसका पूरा घर बाहर उठना बैठना है और किसी ने हमारा विचार ही नहीं किया, डायरेक्ट नासिक और औरंगाबाद का सिस्टम कर दिए। हम नहीं जाएंगे। अगर ये 2-4 दिन में अगर यहाँ नहीं चालू होता है तो अब हम आगे की प्रक्रिया हम यहाँ पे उपोषण, आंदोलन, मोर्चा और सारी गाड़ियाँ पूरे, अभी हम सिर्फ जलगांव के मेन प्रतिनिधि आए हुए हैं, इसके बाद पूरे जलगांव जिले के प्रतिनिधि, एसोसिएशन के लोग, सारी गाड़ियाँ मालक पूरी गाड़ियाँ लेके हम जलगांव RTO ऑफिस में, बड़गांव RTO ऑफिस में और 40गांव RTO ऑफिस में पूरी गाड़ियाँ लाके जमा कर देंगे। उसका जो निर्णय लेना है शासन ने निर्णय लेना, हम नासिक औरंगाबाद नहीं जाएंगे। मेरा नाम सय्यद शाहिद, जलगांव जिला ट्रक एसोसिएशन के जिला अध्यक्ष।